हॅलो डिअर फ्रेंड्स, आपण आता जो टॉपिक पाहणार आहोत याचं नाव आहे कंपनी फायनल अकाउंट. आणि या कंपनी फायनल अकाउंटमध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम जिथे क्रिएट होतो तो आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे क्लोजिंग करताना. सो आपण आज या व्हिडिओमध्ये क्लोजिंगच्या बाबतीमध्ये काही गोष्टी शिकणार आहोत की फायनल अकाउंट, कंपनी फायनल अकाउंट, कंपनीचं फायनल अकाउंट क्लोज कसं करू शकतो आपण, हे योग्य किंवा सोप्या पद्धतीमध्ये कसं कसं करता येईल याच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. एक प्रॉब्लेम ऑलरेडी जो मी सॉल्व्ह करून ठेवलेला आहे तोच प्रॉब्लेम आपण क्लोज कसा करणार आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो. ऑलरेडी पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट मी सगळ्या केलेल्या आहेत या टॉपिकमध्ये. ठीक आहे, या टॉपिकमध्ये म्हणण्यापेक्षा या प्रॉब्लेमसाठी पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट ऑलरेडी झालेले आहेत. सो क्लोजिंग करत असताना नेहमी लक्षात घ्या, आपण 11वी पासून शिकत आलेलो आहे. 11वी मध्ये आपण प्रोप्रायटरशिप फायनल अकाउंट शिकलो, 12वी मध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट शिकलो, FY मध्ये आपण डिपार्टमेंटल फायनल अकाउंट शिकलो आणि आता SY मध्ये आपण कॉर्पोरेट फायनल अकाउंट म्हणजे कंपनी फायनल अकाउंट शिकत आहोत. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय क्लोज करायचो या सगळ्या वर्षांमध्ये, मागच्या 3 वर्षांमध्ये 11, 12, FY मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचो. तो कसा क्लोज करणार आपण, शेड्यूल नंबर 23 और नोट नंबर 23 पासून पुढे माझं सगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टार्ट होतं. सो मी 23 पासून पुढे स्टार्ट करतोय क्लोज करायला. सो 23 मध्ये जर का मी पाहिलं तर एकच आयटम आहे 4 lakhs. 24 मध्ये काहीच नाहीये. 25 मध्ये एकच आयटम आहे आउटरला 1,59,000. 26 मध्ये पाहिलं तर 2 आयटम आहे, टोटल येते 92,000. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस, पुढची जी नोट आहे फायनान्स कॉस्ट, त्याची टोटल जर घेतली आपण तर 35,000 येते. ठीक आहे, पुढे डेप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशन ची टोटल जर पाहिली तर 4,200 येते. आणि लास्ट नोट जर का आपण पाहिली तर त्याची टोटल जर का आपण घ्यायला गेलो 2,500 प्लस 11,000 प्लस 7 and 3 10 14 24 25 31 32,000, टोटल येते 45,500. म्हणजे नोट नंबर 29 ची टोटल आली 45,500. आता या ज्या टोटल्स घेतल्यात आपण या सगळ्या आपण रेकॉर्ड करून घ्यायच्या, पोस्ट करून घ्यायच्या P&L अकाउंट मध्ये. सो मी P&L अकाउंट मध्ये आलो. ठीक आहे, जो आपल्याला कंपनीज ऍक्ट नुसार नवीन फॉर्मॅट दिलेला आहे त्याच्या थ्रू P&L अकाउंट मध्ये आलो. 23 ची टोटल जी होती माझी ती होती 4 लाख रुपीज. किती आहे 23 ची? 4 lakhs. 24 ची काहीच नव्हती डॅश. 25 ची टोटल होती 1,59,000. हे फिगर्स ऑलरेडी काढून ठेवलेल्या. 26 92,000. 27 म्हणजे फायनान्स कॉस्टची 35,000 आहे. 28 म्हणजे डेप्रिसिएशनची 4,200 आहे. आणि 29 अदर एक्सपेन्सेसची 45,500. ठीक आहे, इथे झालं आपलं. आता 23 आणि 24 हे आपलं आहे इन्कम साइड. मग त्याची टोटल मी पहिल्यांदा घेतोय. 23 मध्ये 4 लाख आहे आणि 24 मध्ये काहीच नाहीये, म्हणजे टोटल तेवढीच आली 4 लाख रुपीज. ओके, म्हणजे इथे तुम्ही जर का लेफ्ट साइडला कॉर्नरला पाहिलं तर इथे बघा टोटल रेव्हेन्यू 1 + 2, रोमन 1 + रोमन 2. रोमन 1 म्हणजे किती आहे 23 नोट 4 लाख, रोमन 2 म्हणजे 24. 24 मध्ये काही नाहीये म्हणजे हीच झाली ग्रँड टोटल. आता 25, 26, 27, 28, 29 हे जे आहे ते आपले सगळे एक्सपेन्सेस आहेत. या सगळ्यांची जर का आपण टोटल घेतली 1,59,000 प्लस 92,000 प्लस 35 आणि 439,200 प्लस 45,500, टोटल येते 3,35,700. 3,35,700. ओके, 3,35,700.
हा झाला आपला टोटल एक्सपेन्स. त्या लाईनीलाच मी लिहिलेलं आहे बघा, टोटल एक्सपेन्स. इथे जर तुम्ही पाहिलं टोटल एक्सपेन्स, हा झाला आपला एकूण खर्च आहे बघा. त्याला हवं तर मी हायलाइट देखील करतो, टोटल एक्सपेन्स. सेम लाईन मध्ये मी लिहिलेले 3,35,700. क्लिअर दिसत नाहीये, परत एकदा लिहितो 3,35,000. आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे नेट प्रॉफिट या वर्षी झालेला. तो कसा फाइंड आउट करायचा? सी इथे काय लिहिलंय रोमन 5 मध्ये, कॉर्नरला एकदम रोमन 5 दिसतोय तिथे पहा. प्रॉफिट बिफोर एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम्स अँड टॅक्स 3 - 4. ही 3 ची टोटल आहे 4 लाख आणि 4 ची टोटल आहे 3,35,700. ते जर का आपण डिडक्ट केले तर हे पहा इथे 4 लाख मायनस 3,35,700. हे जर का आपण मायनस केले तर आपल्याकडे प्रॉफिट येतोय 64,300. ओके, करंट इयरचा प्रॉफिट किती झाला? 64,300. ओके, आता एक्सेप्शनल आयटम काय होत्या का आपल्याकडे? काहीच नाहीये, प्रॉब्लेम मध्ये तर काही इन्फॉर्मेशन नाही दिली, सो डॅश. मग प्रॉफिट बिफोर एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम तेवढाच झाला 64,300, कारण वरती काही मायनस झाला असतं तर ते मायनस करून बॅलन्स खाली आला असता. ओके, नाव एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम आहे का काही? नाहीये, मग तिथेही डॅश. मग प्रॉफिट बिफोर टॅक्स किती झाला आपला? 64,300. नाव टॅक्स एक्सपेन्सेस, करंट टॅक्स दिला आपल्याला, प्रॉब्लेम मध्येच दिला होता 30,000. पण बऱ्याचदा तुम्हाला एक्झामला अशी ऍडजस्टमेंट येते की टॅक्स 50% प्रोव्हाइड करायचा. मग तुम्ही काय करणार? 64,300 वरती 50% म्हणजे 32,150 लिहिणार तुम्ही करंट टॅक्स मध्ये. या प्रॉब्लेम मध्ये आवश्यकता नाहीये, कारण त्यांनी ऑलरेडी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितला होता की टॅक्स एवढा एवढा पाहिजे 30,000. सो आता काय करायचा? टॅक्स आपल्याकडे प्रॉफिट बिफोर टॅक्स, नीट लक्ष द्या. हे जे 64,300 मी म्हणतोय आता लेटेस्ट जे लिहिलेले त्याला मी हायलाइट करतोय पहा. याला ज्याला मी हायलाइट केलंय, हा काय लिहिलंय या लाईनीला? काय वर्डिंग मांडलेली आहे मी? प्रॉफिट बिफोर टॅक्स, टॅक्सच्या आधीचा प्रॉफिट 64,300. मग आता टॅक्स किती भरला आपण? 30,000 त्याच्या खाली, बरोबर आहे. मग प्रॉफिट फॉर द पिरियड फॉर कंटिन्युइंग ऑपरेशन्स, म्हणजे आता जे कंटिन्युइंग ऑपरेशन्स आहेत त्याच्यासाठी प्रॉफिट किती झाला? 64,300 आपला टॅक्सच्या आधीचा प्रॉफिट होता. टॅक्स जर का 34,000 गेला तर राहिला किती? 34,300. याला मी स्टार करतो, कारण हा जाणार आपला शेड्यूल नाही म्हणू शकत, कारण फायनल अकाउंट मध्ये शेड्यूल घेतो आपण. याला म्हणणार तुम्ही नोट 2. नोट 2 मध्ये हे आपण लिहून घेणार. नोट नंबर 2. ठीक आहे, मग हा झाला आपला प्रॉफिट फॉर कंटिन्युइंग पिरियड. इथून पुढच्या पिरियड साठी प्रॉफिट झाला एवढा. ओके, संपला इथे प्रॉब्लेम, म्हणजे P&L अकाउंट. आता ह्या P&L अकाउंट मधनं आपण फक्त एकच फिगर 2 नंबर्स नोट मध्ये घेऊन जाणार, ती म्हणजे करंट इयरचा प्रॉफिट, जो किती 34,300. पे अटेन्शन, मी आलो नोट नंबर 2 मध्ये. ओके, हे बघा इथे लिहिलंय सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस जो होता 4 लाख, त्यामधनं 1 लाख आपण डिव्हिडंड मागच्या वर्षीचा प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे आपल्याला मागच्या वर्षीचा प्रॉफिट किती मिळाला? 3 लाख. आता या वर्षी करंट इयरचा प्रॉफिट किती झाला आपल्याला? 34,300. ओके, तो तिथे रेकॉर्ड करू. म्हणजे याची टोटल किती झाली? टोटल 3,34,300. त्यामधून हे अप्रोप्रिएशन्स आपण मायनस करायचे. पहा 3,34,300, 3,34,300 मायनस 2,70,000, 64,300. ही फिगर किती बनली आउटरला? 64,300. आता याची टोटल पूर्ण घेऊ शकतो आपण नोट नंबर 2 ची. हे 64 प्लस हे 120 म्हणजे 180,300, 1,80,300. ही झाली नोट नंबर 2 ची टोटल. आता नोट नंबर 2 ची झाली एक्सक्यूज मी 84 येणार ना, 1,84,300. आता अशीच आपण प्रॉफिट अँड लॉस म्हणतो. बॅलन्स शीटचे सगळे नोट्स क्लोज करायचे 1 नंबर ते 22 नंबर पर्यंत. 1 नंबरची टोटल किती आहे? 9,99,000. तुम्ही म्हणताल सर वरती 10 लाख सुद्धा आहे, ते 10 लाख ऑथोराइज कॅपिटल आहे, ते आपण टोटल मध्ये घेत नाही, म्हणून त्याच्या खाली 2 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. ठीक आहे, 2 नंबरची झाली. 3 नंबर मध्ये एकच आयटम आहे 5 लाख.
4 काही नाहीये, 5 काही नाहीये, 6, 7, 8 मध्ये डायरेक्ट 2,62,000 टोटल. नऊ नंबर 15,500 आउटर. 10 नंबर मध्ये 1,50,000 प्लस 30 1,80,000. 6,30,000 प्लस पुढचे करूयात. 6,30,000 प्लस 10,800 प्लस 27,000. 6,67,800. 6,67,800. ओके. 12 नंबर एकच आयटम आहे इंटँजेबल मध्ये गुडविल. घेऊयात. 13 काही नाही, 14, 15, 16, 17, 18 मध्ये डायरेक्ट 1,00,000. 19 मध्ये 2,60,500. 20 मध्ये 12,000. 21 मध्ये 500 रुपये. 22 काही नाही आणि 23 पासून प्रॉफिट अँड लॉस होतं ते ऑलरेडी आपण क्लोज केलेले. मी एकदा माझे सगळ्या फिगर्स रिचेक करून घेतो बघा. 21 मध्ये 500 आहेत, 20 मध्ये 12, 19 मध्ये 2,60,500, 18 मध्ये 1,00,000, त्यानंतर थेट आहे 12 नंबर 11,00,000 आणि 10 नंबर 6,67,800. ओके. 10 मध्ये 1,80,000, त्यानंतर 15,509, 2,62,000 8 मध्ये. त्यानंतर डायरेक्टली आहेत 3 नंबरला 5,00,000, 2 नंबर मध्ये 1,84,300 आणि 1 नंबर मध्ये 9,99,000. आता ही टोटल आलेली आहे सगळ्या नोट्सची 1 to 22. हीच टोटल जी आहे ग्रँड टोटल आलेली सगळ्यात शेवटची, हीच पोस्ट करायची आपल्या बॅलन्स शीट मध्ये. ओके. पे अटेन्शन नाव. मग 1 नंबरची टोटल आहे 9,99,000. शेड्यूल नोट नंबर 2 ची टोटल आहे 1,84,300. 3 ची 5 lakhs. 4 to 7 रिकाम आहे. 8 ची आहे 2,62,000. 9 ची आहे 15,500. 10 ची आहे 1,80,000. ओके. आता 11 to 22 पाहू. 11 मध्ये 6,67,800. 12 मध्ये 11 lakhs. 13 to 17 रिकाम आहे, काहीच नाहीये, कशातच अमाऊंट नाहीये. 18 मध्ये 1 lakh. 19 मध्ये 2,60,500. 2,60,500. 20 मध्ये 12,000. 21 मध्ये 500 आणि 22 रिकामा आहे पुन्हा. आता काय करायची, आपल्याकडे लायबिलिटी कुठून कुठपर्यंत आहे 1 to 10. नोट नंबर 1 to 10 लायबिलिटीज आहे, मग त्याची फक्त टोटल घ्यायची. आता 1 to 10 बघा. 9,99,000 plus 1,84,300 plus 5 lakhs plus 262 plus 15,500 plus 180. 2,14,800 आली ग्रँड टोटल. 2,14,800. सॉरी, 21,40,800. 21,40,800.
40,800. ओके, सिमिलरली 11 ते 22 आपली ऍसेट आहे, त्याची टोटल घ्यायची पहा. 667,800, 11 lakhs plus 1 plus 2, 3,60,500, 12,500, 21,40,800 याची टोटल आली. खालचे काही फिगर्स पुढे आले, आता वर खाली झालं वाटतं. ठीक आहे, थोडासा होतो असं याच्यामध्ये रेकॉर्डिंगच्या वेळेस प्रॉब्लेम. ही आली याची टोटल. परत एकदा लिहून घेतो मी या फिगर्स. 11-12 बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट 18 होते. डायरेक्टली 13, 14, 15, 16, 17 काहीच नव्हती. 1 lakh होती. 18, 19, 2,60,500, 20, 12,000, 21,500, 22 डॅश. आता प्रॉब्लेम इथे टॅली झालेला आहे बघा. तुम्ही जर का पाहिलं तर ही फिगर सॉरी 21,40,800 लायबिलिटीची आहे, 21,40,800 ऍसेटची आहे. अशा पद्धतीने प्रॉब्लेम क्लोज करायचा. मी पुन्हा सांगतो मी काय काय केले त्याच्याबद्दल एक छोटीशी ब्रीफिंग पुन्हा एकदा देतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नोट्स क्लोज करायच्या 23 to 29. 23 आणि 24 ह्या ज्या दोन नोट्स आहेत, 23 आणि 24 या ज्या दोन नोट्स आहेत या आहेत तुमच्या इन्कमच्या, प्रॉफिट अँड लॉस मधले प्रॉफिट साईड आहेत, याची टोटल घ्यायची. त्यानंतर 25, 26, 27, 28, 29 हे 5 जे नोट्स आहेत हे आहेत तुमचे एक्सपेंडिचरचे, याची टोटल घ्यायची. ठीक आहे, याची टोटल घेतल्यानंतर तुम्ही ते लिहायचे P&L मध्ये सगळ्या फिगर्स. सी आय विल शो यू अगेन. बघा आता याच्या खाली तुमचं P&L अकाउंट आहे. इथे 23-24 ची टोटल त्याच्याच खाली घेतली मी 4 लाख. जर तुम्हाला कोणाला समजत नसेल तर मी स्पॉटलाइट दाखवतो तिथे. सी 23 आणि 24 ची टोटल इथे आली 4 लाख. 25, 26, 27, 28, 29 या 5 नोट्सची टोटल आली इथेच खाली. नाव इन्कम मायनस एक्सपेंडिचर इज आवर प्रॉफिट. करेक्ट. सो इन्कम इज 4 लाख, तो घेतला इथे. म्हणजे ते मी तुम्हाला फक्त एक शो करण्यासाठी, दाखवण्यासाठी, एक्झामला नाही दाखवायचं तसं. इन्कम इज 4 लाख, एक्सपेंडिचर इज 3,35,700. तो मायनस केला तर तुमच्याकडे प्रॉफिट आला 64,300. हा प्रॉफिट आहे तुमचा. त्यानंतर एक्सेप्शनल आयटम आहेत का? काही नाहीये, तर मग तोच प्रॉफिट झाला. प्रॉफिट बिफोर एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम और एक्सेप्शनल आयटम. हा 64,300. प्रॉफिट बिफोर एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम्स आहेत का काही? प्रॉफिट बिफोर एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम किती झाला? 64,300. तो चला वरचा, कारण मध्ये एक्सेप्शनल आयटम कुठलाही नव्हता. असता तर ते मायनस झाले असते. एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम्स आहेत का काही? ते पण नाही आहेत. मग प्रॉफिट बिफोर टॅक्स किती झाला? तेवढा 64,300. नाव टॅक्स. प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट दिली होती 30,000 टॅक्स काढा. सो 30,000 आपण टॅक्स साठी प्रोव्हिजन बनवली. मग 64,300 मायनस हे 30,000 केले तर प्रॉफिट फॉर करंट इयर बिकम्स 34,300. हा कुठे पोस्ट करायचा? नोट नंबर 2 मध्ये. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात? नोट नंबर 2 पर्यंत. नाव हेच जाणार आपण नोट नंबर 2 मध्ये घेऊन. नोट नंबर 2 इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिझर्व्ह अँड सरप्लस. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये लिहिणार ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस, जो मागच्या वर्षीचा बॅलन्स होता क्लोजिंग. या वर्षीसाठी ओपनिंग 4 लाख होता. डिव्हिडंड सांगितला होता मागच्या वर्षीचा 1 लाख अनपेड आहे, तो यातूनच पेड करायचा, मायनस करायचा, म्हणजे मागच्या वर्षीचा प्रॉफिट मिळाला आपल्याला 3 lakhs. करंट इयरचा प्रॉफिट आता मागे आता आपण पाहिलं 34,300. सो टोटल बिकम 3,34,300. त्यामधनं अप्रोप्रिएशन्स मध्ये 2 आयटम होते. प्रपोज डिव्हिडंड 1.5 लाख होता. ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह 1,20,000 होते. हे या प्रॉफिट मधनं मायनस केले. मग या वर्षीचा प्रॉफिट शिल्लक झाला 64,300. खाली रिझर्व्ह होते, ओपनिंग रिझर्व्ह काहीच नव्हते. करंट इयरचे जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर केले 1,20,000.
टोटल केम टू 1,84,300. या दोघांची ऍडिशन 64,300 प्लस 1,20,000. ग्रँड टोटल कम्स टू 1,84,300. ओके. शेड्यूल नंबर 2 खूप महत्वाचा आहे क्लोज करणं, म्हणजे समजणं क्लोजिंग. तिथेच बऱ्याच जणांचा गोंधळ होतो, समजत नाही. हे झाल्यानंतर काय करायचे तुम्ही सगळे नोट्स 1 to 22 पर्यंत सगळे क्लोज करायचे. टोटल घ्यायची. क्लोज करायचे म्हणजे काय, क्लोज करायचे. 999 लाख याची टोटल आली 184. जिथे जिथे 1 पेक्षा जास्त आयटम असेल त्याची टोटल घ्यायची. जिथे एकच असेल मी त्याला तिथे स्क्वेअर बॉक्स करून टाकला आहे. ठीक आहे. असे सगळे फिगर्स घेतले 1 to 22 पर्यंत. 23 पासून प्रॉफिट अँड लॉसचे आयटम सुरू होतात. सो 1 to 22 पर्यंतच आयटम घ्यायचे आणि तिथली जी टोटल आलेली आहे ती आपण पोस्ट करणार आपल्या बॅलन्स शीट मध्ये, म्हणजे बॅलन्स शीट मध्ये लिहून घ्यायची. तिथल्याच फिगर टोटल वाल्या 1 मध्ये किती होती 9,99,000, 2 184,300, 3 5 lakhs, 4 मध्ये काहीच नव्हतं मग मी तिथे डॅश करून टाकतो. 7 मध्ये काही नव्हतं, 8 9 10 दिस ऑल वर ब्लँक. ठीक आहे. सो मग इथे 5 लाख आली 3 ची. 4 मध्ये काही नाही. 5 मध्ये 262, 6 मध्ये 15,500. ही 7 ची टोटल आहे ना 180. थोडंसं काय होतं ते वर खाली होऊन जातं, पण आपण शॉर्ट टर्म बोरोइंग्स कितीची होती ती एकदा चेक करूया. 6 4 5 6 तर काहीच नाही उलट. ठीक आहे. इथे पण थोडंसं ते वर गेलेले फिगर जशा आपल्या ऍसेट मध्ये गेल्या होत्या 3च्या नंतर चेंज करतो मी. बरं झालं पाहिलं आपण. तीन नंबरची टोटल 5 लाख होती. त्यानंतर थेट 8 नंबरला होती अमाऊंट. 7 पर्यंत काही नाही. 8 मध्ये 2,62,000, 9 मध्ये 15,500 होते आणि 10 मध्ये 1,80,000. त्या फिगर्स परत होतं कधी कधी हे लेक्चर घेत असताना वरती गेल्या, सो त्या मी पुन्हा व्यवस्थित रेकॉर्ड केली. या सगळ्याची टोटल आली 21,40,000. ती मी इथे खाली रेकॉर्ड करून घेतली. ओके. त्याची टोटल मी इथे घेतली. आता ऍसेटची टोटल खाली घेतली बघा. 11 to 22 ऑल आर माय ऍसेट 667,800. 11 12 ची टोटल 11 लाख. 13 14 15 16 17 काही नव्हते अमाऊंट, सो ते खाली होते बॉक्सेस, तिथे डॅश करून टाकली. 18 1 लाख. 19 2,60,500. 20 12,000. 21 500 आणि 22 नंबर ब्लँक होती. याची टोटल घेतली 11 to 22 पर्यंत, ती आली 21,40,800. अशा पद्धतीने प्रॉब्लेम आपला फिनिश झाला. टॅली कम्प्लीट. ओके. होपफुली तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ 2-3दा पाहिला तुम्ही की तुम्हाला लक्षात येईल. असाच मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे रिलेटेड टू ऑल ऍडजस्टमेंट्स. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कुठे जातात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण या गोष्टी कव्हर करूया. मीनवाईल इथे आपण थांबत आहोत याच ठिकाणी. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.